सर्व समाज बांधवांना क्रांतिकारी जय भीम, क्रांतिकारी जय लहूजी, जय शिवराय। दोन्ही समाजांच्या व सर्वच समाजांना माझी कळकळीची विनंती आहे, एवढ्या खालच्या पातळीवरती जाऊन आपण एकमेकाविरोधात जे वक्तव्य करत आहात ते अतिशय वाईट कृती आहे आणि त्यांनी कुणाचीही हारजीत होणार नाही, परंतु एवढं होईल, इतर समाजाच्या नजरेतून तुम्ही दोन्हीही वगळले जाल। प्रशासनाच्या व इतर समाजाच्या लोकांच्या नजरेतून तुमची उतार पायरी होईल। म्हणून एकमेकाला समजून घ्या, ज्यांचं चुकलंय त्याला माफ करा, माफ करायचं मोठं धाडस लागतं, आणि ज्यांचं बरोबर आहे त्यांनाही तुम्ही सजेशन द्या, परंतु एकामेकाविरोधात असं भाष्य करणं महापुरुषांना बिलकुल मध्ये आणू नका। आणि जर तुम्ही तेवढ्या खालच्या लेवलला जात असलात तर मग अंबुजाकडे तर गाडग्याने ठेवलेलं असते, मग ती पाजायला उठतात। तुम्हाला माहीत असेल पूर्वी इतिहास, आज पण तुम्ही बघितला असेल, परंतु तसं करू नका। दोन्ही समाजांना माझी नम्र विनंती आहे की आपण एकमेकांना, जर आपण आपल्या दोघांचं भांडण तिसऱ्याचा फायदा होईल तर तसं काही करू नका। आपण दोघं भांडलो तर शासनाने आताच डिक्लेअर केले समान नागरी कायदा, मग समजून जा आरक्षण किती राहते किंवा काय राहते। उगाच भांडण्याला आणि उगाच महापुरुषांना एकमेकांचं मन दुखवू नका। मन दुखवण्यासारखं असं काही घडलंय, वैयक्तिक कुणी कुणाचं वैरी नाही, परंतु समज आणि मानसिकता तुमची खालच्या दर्जाची आहे, म्हणून तुम्ही ही असे उद्गार काढलेत। तुमची मानसिकता अशी असली पाहिजे की खरंच आपल्याला महापुरुषांनी काहीतरी शिकवलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बरंच काही शिकवले, सगळ्या जगासाठी त्यांनी ज्ञान दिले, त्यांना किती गर्व पाहिजे होता। तुम्हाला 4 शिव्या येतात म्हणून एवढं गर्वानं बोलता? महापुरुषांमध्ये बिलकुल आणायचं नाही, ताकीद आहे माझी सर्वांना, महापुरुषांना बिलकुल मध्ये आणायचं नाही। आणि त्याचबरोबर आपण सगळ्यांनी एका विचाराने, आणि माझी दोन्ही समाजाच्या नेत्यांना माझी कळकळीची विनंती आहे की आपण यात मध्यस्थी करून हे असे विषय मिटवले पाहिजेत। माननीय प्रकाश आंबेडकर साहेब असतील, रामदास आठवले असतील, आमचे नेते सचिन भाऊ साठे असतील, अमित गोरके असतील, या लोकांनी मध्यस्थी करून शहाणपणाचं यांना थोडंसं आपल्याला मार्गदर्शन करण्याची गरज आहे। आणि ते तुमच्या तोंडून निघलेले उद्गार हे लवकर वर्मी लागतील। म्हणून मी दोन्ही नेत्यांना, दोन्ही पक्षाच्या नेत्यांना माझी कळकळीची विनंती आहे की आपण त्यांना समज द्याल, समज देऊन हा विषय थांबला पाहिजे। हा व्हायरल होता कामा नये, किंवा कोण किती बोलतं ह्याला काही अर्थ नाही। बाकीचे लोक तुम्हाला झिरोमध्ये काढतील, तुम्हाला बेखूप म्हणतात। तुमच्यासारखे निगरगण कोण लोक नाहीत ह्या समाजामध्ये, आजही तो समाज बदललेला नाही आहे असं बाकीच्या समाजातल्या माणसांच्या विचारवंताच्या लक्षात तुम्ही आहात। आजही समाजाला काय बोलावं, काय कधी बोलावं, कुठं बोलावं हे कळलं नाही। म्हणजे हा आज बी समाज, ते पूर्वी म्हणायची लोक, कुत्र मांजर जनावर नाही आहे आणि मांग महार माणूस नाही, म्हणजे तीच परत तुम्हाला ऐकायचं आहे का? लक्षात घ्या, दोघांनी मी लक्षात घ्या। पुन्हा हे असं करू नका, कोणाबद्दल काही बोलू नका। आणि हे शहाणपणाची भाषा नाही आहे। शहाणपण तेवढं तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवले ना, त्याच्यात बोला ना, तुम्हाला काय बोलायचं। कायदेची लढाई लढा, कायदेशीर बाबी आहेत का नाही? ही कायद्यामध्ये तरतूद आहे का? संविधानामध्ये तरतूद आहे का? बाबासाहेबांनी असं सांगितलं का? अण्णाभाऊंनी असं सांगितलं का? मग तुम्ही का उगाच आपल्याला समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करताय?
गुण्यागोविंदानं एका विचाराने आपण राहाव्या, एकमेकाला सहकार्य करूया. आज गरज आहे आपल्याला एकमेकाची सहकार्याची. आपणच तोडवायला लागलो आपल्याला, तर मग बाकीचे लोक त्याचा गैरफायदा घेतील आणि मग पूर्वी जसं होतं तसं मग परत तशी वेळ आणू नका. सर्वांना धन्यवाद देतो. मी जरी वेडावाकडा बोलला असेल तर माफ करा, चूक झाली असेल तर माफ करा. नक्कीच तुम्ही यातून काहीतरी घ्या अशी माझी कळकळीची विनंती आहे. आणि ही सामोपचाराने लवकरात लवकर हा विषय इथंच मिटवून टाका. पुढे तरुण पिढीमध्ये हा घोषण झालं नाही पाहिजे. तरुण पिढी जर पेटली तर मग एकमेकाला वाईट परिस्थिती होईल. तसं काही करू नका. आपल्याला इथं थांबावे लागेल आणि लढाई अशी जिंकली जाते, 4 पावलं मागं सरूनच लढली जाते, पुढं येऊन नाही. तुम्हाला गमिनी कामा मी सांगतो, तुम्ही रेड्याची कधीतरी बघितली असेल टक्कर. ते रेडे काय करतात, मागं सरतात आणि मागं सरून मग टक्कर देतात. तशा काही गोष्टी आपल्याला ते समजून घेतल्या पाहिजेत, समजल्या पाहिजेत. धन्यवाद. जय भीम, जय लहुजी, जय शिवराय.